यायचं आहे कारण फक्त 3च ओव्हर आहेत. अमोल वाघे, माझा आवाज जर पोहोचत असेल तर प्लीज या ठिकाणी यायचं आहे. 5 स्टारचा खेळाडू आपला संघ रेडी करून ठेवायचं लगेचच. मला वाटतं या ठिकाणी ओव्हरमध्ये देखील चेंजेस होणार आहेत कारण थोडासा काळोख होत आला. हा सामना 3 ओव्हरचा असणार आहे. मला वाटतं 18 चेंडू आणि 35 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल झाले. स्ट्राईकला खेळतो गौरव पाटील, नॉन स्ट्राईकला बॅट्समन नेम नॉन स्ट्रायकर सूरज खळे. संघाकडून पहिलं वैयक्तिक पैसे घेऊन राशीद, एक उत्कृष्ट बॉलर. बॅटिंग काही चालली नाही पण बॉलिंगच्या माध्यमातून काही कमाली करतोय का पाहूया. समोर आहे तो राशीद टू गौरव, एक उत्कृष्ट गाजलेला खेळाडू नावाजलेला. सध्या तरी त्याचं नाव चर्चेत आहे गौरव याचं. पाहूया पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता पहिलीच विकेट जाते. मोठी विकेट म्हणावी लागेल. गौरव सारखा खेळाडू बाद होतोय, दांडी गुल करतोय. आल्या आल्या तंबूत परततोय. मला वाटतं ह्याने देखील येताना रिटर्न तिकीट कन्फर्म केलेलं कारण की आल्या आल्या स्वस्तात माघारी परततोय आणि संघाची जिम्मेदारी मात्र सूरज आणि तेजस यांच्यावर सोपवतोय. म्हणजे ही जिम्मेदारी पार करतायत का? आता तेजसला मात्र एक मोठी जिम्मेदारी पार करावी लागेल. बघूया यानंतरचे सामने 2 ओव्हरचे होणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे खेळाडूने, कॅप्टनने 2 ओव्हरचे असतील. तेजस राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय. त्या मात्र बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. राईट आर्म बॉक्स मधून मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीत बीट करतोय. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा विचार होता मात्र बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू जातोय बॉलरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. सध्या तरी सनसनाटी शांतता. आता मात्र पहिल्या चेंडूवर चौकार लगावून स्वागत केलंय तेजसने. राशीद पुन्हा एकदा पुढे येऊन पुलटॉस बॉल उचलला आणि सीमालाईन बाहेर फेकतोय तो तेजस. राशीद खान सारखाच राशीद देखील गुगली टाकतोय का बघूया. लेग कट ऑफ कट त्याच पद्धतीत गुगली देखील टाकतो का बघूया राशीद. 2 कट तर तो करून दाखवतोय. तिसरा गुगली बॉल पडतोय का बघूया. पहिल्याच लेग कट वर उचलला. आता पुन्हा एकदा स्टंप आउट केला. तेजस देखील 2 चौकार मारून माघारी परततोय. षटक संपतय. एका षटकाच्या समाप्तीनंतर दर्यासागर बुरुंडी या संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 8 धावा. फजल, एक फजल कबड्डीमध्ये तर दुसरा फजल मैदानामध्ये दाखल करत होतोय. मैदानाचा ताबा मिळवतोय आणि बघूया सूरज राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय. फजल याच्या समोर होतो सूरज, एक आक्रमक फलंदाज सूरज. त्याला माहित होतं आपल्या संघाला अशा टाइमची गरज आहे आणि त्या टाइमसाठी मला राखून ठेवलंय. मात्र पहिला चेंडू हलूचा प्लेस करतोय. मात्र बघूया पुढचे चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. पुन्हा एकदा टॅप शॉट लगावतोय. दन दन कन 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 करत बॉल गेला सीमा लाईन बाहेर. 4 रनांकरता दोन्ही संघाने एक विनंती एक सूचना आहे की टीम मीटिंग कोणी घ्यायची नाही. जर टीम मीटिंग घेतली तर बॅटिंग साइडचे 2 रन कमीत व टीम मीटिंग जर बॉलिंग साइडने घेतली तर बॅटिंग साइडला 2 रन जास्त वाढणार आहेत. पुन्हा एकदा हलोचं डिक्लेरेशन. झोन मध्ये चेंडूला ढकलतात एका धावे करता सूरज व त्याचा दर्यासागर बुरुंडी हा संघ. दोन्ही संघ बुरुंडी या गावामधून बिलॉंग करतात. राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय. मात्र दिशाहीन गोलंदाज आपल्या अंपायर देखील हात समांतर करतात. धावा मात्र मिळतात अवांतर स्वरूपात 1 धाव. राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय फजल याच्या समोर होतो सूरज. पुन्हा एकदा वेट करण्याचा विचार होता मात्र त्याच्याच जाळ्यामध्ये सूरज हा फसतोय, अडकतोय.
सध्या तरी 21 धावांची गरज. पुन्हा एकदा चौकार जाता जाता वाचतोय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि हा डिसिजन जातो थर्ड अंपायर कडे. आणि या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आहे, सुपर ओव्हर नाही. सॉरी, टॉस विन तो मॅच विन असणार आहे. जो संघ टॉस तर टॉस विन तो मॅच विन. 5 स्टार संघाचे सर्व खेळाडू व त्याचा कर्णधार अमोल आपला संघ घेऊन पॅव्हलियन कडे यायचा आहे. 5 स्टार संघ अमोल व त्याचा 5 स्टार हा संघ लवकरात लवकर जरा तयार राहायचा आहे. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतात. आता मात्र बॉलचा आणि बॅटचा कसा संपर्क होत नाही. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, षटक संपतोय. 6 चेंडू 19 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. कधी कोणता खेळाडू मेहरबान होईल आणि अपोजिट संघाला विजयी करेल हे तर सांगू शकत नाही. बरोबर आहे रिकी, तेच आता करायचं काम आहे. कारण आता 6 चेंडू आहेत आणि 19 धावांची गरज आहे. 5 बाउंड्री कंपल्सरी आहेत. जर का 5 चौकार लगावल्या तर अनंत कालेकर यांच्याकडनं 100 रुपये लागू आहेत. 500 रुपये लागू आहेत. एक चौकार 100 रुपयाचा असणार आहे. 5 चौकार 500 रुपये. बघूया ठरतोय का मानकरी 500 रुपयाचा. आणि आता पहिला चौकार सुपर बॅटिंगचा नादन तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी पैशांची देखील बरसात या ठिकाणी पाहायला मिळते. एक चौकार 100 रुपये आणि 5 चौकार लगावल्या तर 500 रुपये. अनंत कालेकर उद्योजक पुणे. हो, चांगला लेंथ होता. अंपायरच्या हात समांतर आव्हान तर आलेले आहेत. आता मात्र या ठिकाणी व्हाईट चेंडू जातोय जिंकण्याकरता. काही 14 धावांची गरज एटीएम आहे. मशीन गेली तर आपल्याकडे 2 एटीएम मशीन अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे पैशांचा बरसात तर होत राहणार आहे. चौकार आणि 10 धावांची गरज आहे. येणारा चेंडू आहे 4 चेंडू आणि 10 धावा जिंकण्याकरता तेजस आणि दर्यासागर बोरुंडी या संघाला. बघूया काय होतंय, काय घडतंय. आता मात्र थोडं कन्फ्युजन झालंय बॉलर. जितका तुम्ही बॉलरला सांगत जाल तो कन्फ्युज होणार. टीम मिटिंग घ्यायची नाही. टीम मिटिंग घ्यायची नाही तर अपोजिट संघाचे 2 रन वाढतील. पाहूया काय होतंय, काय घडतंय. 4 चेंडू आणि 10 रनांचं समीकरण आहे. आता मात्र या ठिकाणी समीकरण बदलतंय. यष्ट्या उडवल्या दांडीकुल. मात्र बुरुंडी दर्यासागर यांच्या खेम्यात तर एकदम शांतता, भयानक शांतता. वादळ येण्याच्या अगोदरची शांतता. वादळ तर आज आलं नाही कारण आज निवांत पडलाय आणि त्यामुळे या ठिकाणी देखील बुरुंडी संघात देखील निवांत करण्यासारखं वाटतंय. लवकरात लवकर जर बॅट्समॅन पाठवायचे. बघूया आता 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. आता मात्र खेळाडूला मोठी कामगिरी करावी लागणार आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय. हो, जोता मानेचा प्रहार होता. काय होतंय, काय घडतंय. आणि निश्चितच 1 रन. आता मात्र या ठिकाणी अजून तरी सामना ऑन आहे. जर 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगावले तर आनंददा कालेकर यांच्याकडून 500 रुपये. बघूया काय होतंय, काय घडतंय. टॉस विन तो मॅच विन. मला वाटतं दर्यासागर दर्यासागर बोरुंडी हा संघ टॉस विन ठरलाय. बघूया काय होतंय. 2 चौकारांची धर्माला फक्त विचार करण्याची गरज आहे. तू व्यवस्थितरित्या खेळू शकतो का. धर्मासाठी एक अनुभव खेळाडू आहे. धर्मासाठी पारदर्शक आहे. धर्माने जर का 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगावल्या तर अनंत कालेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं. बघूया काय होतंय. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. रिकी काय 1 चेंडू आणि 5 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. मी मगाच धरून म्हणतोय कारण की एखाद्याचं समीकरण चुकलं तर दुसऱ्यांदा त्याचा पुरेपूर फायदा. बघूया भाई, पैसा वसूल मॅच आहे. देखो मॅच भाई, पैसा वसूल मॅच आहे. जी शाम किसके नाम. टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. टीम मीटिंग घ्यायची नाही मित्रांनो. लवकर धर्माला फक्त व्यवस्थितरित्या या ठिकाणी खेळायचं आहे. कारण उत्कृष्ट खेळाडू, अनुभवी खेळाडू, जुना जाणकार खेळाडू आहे. धर्माची बॅटिंग मी पहिल्यापासून पाहत आलोय. बघूया प्रेशर रिलीज करण्याचं काम करतोय. 1 चेंडू आणि 5 धावा. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. आणि अशा प्रकारे मात्र या ठिकाणी वाईड बॉलचा या ठिकाणी अंपायरने हात मात्र समांतर केला. धावा मात्र या ठिकाणी आव्हान या ठिकाणी दिलेले आहेत.
अजूनही सामना ऑन आहे, अजूनही सामना ऑन आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय. टाइम आउट करायचं नाही, दोन्ही संघाला विनंती आहे. मीटिंग घ्यायची नाहीये कारण अजून 2 सामने बाकी आहेत. आणि सूर्यदेव सकाळ दिवसभराचं काम करून आता आपल्या माघारी रिटर्नच्या प्रवासाला निघालाय, त्याच्यामुळे अंधारचं साम्राज्य येणार आहे. बघूया रात्रीचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अजून 2 सामने बाकी आहेत आणि ते 2 सामने महत्वाचे असणार. क्वार्टर फायनल, सेमीफायनल चालू असलेला सामना आहे. बुरुंडी वर्सेस बुरुंडी, दर्या सागर बुरुंडी, बियम बुरुंडी. अवया काय होतंय, 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे आणि आता मात्र या ठिकाणी विकेट टाकली. अशा प्रकारे दांडी गुल आणि टॉससाठी 5 स्टारचा कर्णधार अमर व BBM या संघाचा कर्णधार कुठे असतील तर लवकरात लवकर फजलला विनंती करत लवकर लवकर टॉस घ्यायचा. आणि यानंतर सामने 2 वरचे असणार ना हेडन, 2 वरची मॅच असेल, लक्षात ठेवायचं. क्वार्टर फायनल, फायनल त्यानुसार व्यवस्थित खेळली गेलायची आहे. 5 स्टार. तसेच रघुनाथ गुलाबकर विनंती करतो की आपण टॉस साठी जायचंय, नाणेफेकीसाठी. रघुनाथ गुलाबकर प्लीज लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. रघुनाथ गुलाबकर, सामना चालू होईल, सन्मान चिन्ह देण्यात येईल. मी दर्यासागर